मागील 3.5 वर्षांपूर्वी वडिलांना मारपिटीतून वाचविण्यासाठी आलेल्या मुलाच्या अंगठ्याचा चावा घेतल्याप्रकरणी गत 13 डिसेंबर रोजी लाखांदूर न्यायालयाने आरोपीला 1 वर्षाच्या सश्रम कारावासासह 1000 रुपये द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे। या निकालाला एक दिवस लोटत नाही तोच अन्य एका घटनेत पती व मुलाला मारहाणीतून वाचविण्यासाठी एका महिलेच्या हाताच्या करंगडीचा चावा घेतल्याची घटना उघडकीस आली आहे। ही घटना 5 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास स्थानिक लाखांदूर येथे उघडकीस आली आहे। या घटनेत स्थानिक लाखांदूर येथील वार्ड क्रमांक 12 मधील सीमा दिलीप नहाले वय 45 वर्ष नामक महिलेच्या तक्रारीवरून व वैद्यकीय परीक्षण अहवालावरून तब्बल आठवडाभरानंतर 13 डिसेंबर रोजी स्थानिक लाखांदूर येथील वार्ड क्रमांक 12 मधील संतोष विठ्ठल नहाले वय 38 वर्ष व विठ्ठल महादेव नहाले वय 67 वर्ष नामक आरोपींविरोधात लाखांदूर पोलिसात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेतील पीडित महिलेच्या कुटुंबियांनी स्वतःच्या राहत्या घरानजीक घर बांधकामासाठी आवश्यक काही विटा व गिट्टी ठेवली होती। या सामुग्रीने आवागमन करताना अडचणी निर्माण होत असल्याचा आरोप करीत घटनेतील आरोपितांनी पीडित महिलेच्या पतीसह मुलासोबत भांडण करून मारपीट सुरू केली होती। यावेळी आरोपींच्या मारपिटीतून पती व मुलाला वाचविण्यासाठी गेलेल्या महिलेच्या हाताच्या करंगडीला घटनेतील आरोपी विठ्ठल नहाले यांनी चावा घेऊन जखमी केले। जखमी महिलेला तात्काळ उपचारासाठी स्थानिक लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून पोलिसात तक्रार करण्यात आली। दरम्यान आरोग्य परीक्षण अहवाल व तक्रारीच्या आधारावर स्थानिक लाखांदूर पोलिसांनी घटनेतील दोन्ही आरोपितांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार रमाकांत कोकाटे यांच्या मार्गदर्शनात पोलीस हवालदार संतोष चव्हाण करीत आहेत।